पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. आजचा श्लोक आहे, मना वासना चुकवी एरदारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामध्ये पुन्हा एकदा वासनेचा या ठिकाणी विषय मांडतात. ही वासना कशी आहे, तर वासना ही एरझारा घालायला लावणार आहे असं म्हणतात. एरझारा म्हणजे खेपा, हेलपाटे आपण ज्याला म्हणतो, ते वासनेमुळे होत असतात. म्हणजे आपल्या आयुष्यात आयुष्यभर हे जे एरझारा घालायला लावणारी वासनाच आहे. आणि त्याहीपेक्षा मोठी म्हणजे जन्ममरणाच्या ज्या एरझारा आहेत त्याही वासनेमुळेच आपल्याला घ्यावे लागतात. महाराजांनी म्हटलेलं आहे की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जीवाला जो पुनर्जन्म मिळत असतो तो त्या जीवाची वासना कुठल्या ठिकाणी अडकलेली आहे त्याच्यावरती त्याच्या पुनर्जन्माची त्या ठिकाणी उत्पत्ती होत असते असं शास्त्र आपल्याला सांगतं. याचा अर्थ इतर जीवांच्या बाबतीत हा नियम लागू नये बरं का मंडळी. मनुष्य सोडले तर इतर जे सगळे जीव आहेत त्या इतर जीवांचा आणि वासनेचा हा संबंध येत नाही. कारण त्यांचे जे इतर जन्म आहेत ते फक्त कर्म भोगण्याकरता असणारे जन्म आहेत. आणि मनुष्याचा जन्म हा कर्मप्रधान जन्म आहे, कर्म करण्यासाठी जन्म आहे. म्हणून या सगळ्या शास्त्राचा जो काही नियम लागू होतो तो फक्त आणि फक्त माणसाला लागू होतो. मंडळी, पाप पुण्याचा नियम सुद्धा फक्त मनुष्याला लागू आहे. इतर कोणत्याही पशुला, जनावराला, पक्षाला तो नियम लागू नाही. तसं जर असतं तर वाघानं जर गाय मारली तर तिचा गोहत्येचा दोष वाघाला लागला असता. पण तसं होत नाही, तो दोष मनुष्याला आहे. म्हणजे पाप पुण्य किंवा या सगळ्या ज्या धर्मकल्पना आहेत ह्या माणसाकरता आहेत आणि मनुष्याने त्या आचरणात आणायचे असतात. महाराज म्हणतात की माणसाच्या मनामध्ये जी खोलवर असणारी वासना आहे ती इतकी रुतून बसलेली आहे की आपला जीव आणि आपली वासना हे एकमेकाला इतके चिकटलेले आहेत. मागे एकदा आपण बोलून गेलो, गुळ आणि गुळाला चिकटलेला मुंगळा एवढ्या दोघांचे त्या ठिकाणी एकमेकाला चिटकलेले आहेत. त्यामुळं या देहाचा त्याग जरी जीव करत असला, बाकीचं सगळं इथं सोडून जातो जीव जाताना, काही सोबत घेत नाही. पण त्याच्या सोबत येते ती फक्त वासना. आणि ती वासना त्या जीवासोबत जाऊन ज्या प्रकारची वासना अंतकाळाच्या ठिकाणी, अंतकाळाच्या वेळी जीवाच्या ठिकाणी होती तद्वत त्याप्रमाणे त्याला जन्म घ्यायला लावते. आणि म्हणून वासनेच्या योगानं जन्म होतो असं संत आणि शास्त्र आपल्याला सांगतं. त्याकरता एक मंडळी दृष्टांत सांगतो. संत रोहिदासांच्या संदर्भात ज्या काही 2-3 जन्मकथा त्यांच्या सांगितल्या जातात त्यापैकी एक कथा अशी आहे की एका गावामध्ये चातुर्मासासाठी पोथी सांगण्याकरता एक पौराणिक बुवा आलेले होते. आणि अतिशय सुंदर ग्रंथ सांगायचे, अतिशय सुंदर अर्थ सांगायचे. सगळ्यांना खूप आवडले ते. आणि बघता बघता 4 महिने कधी संपत आले ते कळालंच नाही. अनेक भक्तांनी अनेक भेटवस्तू महाराजांना दिल्या. काही गुरुदक्षिणा म्हणून, काही सप्रेम भेट म्हणून अनेक भेटवस्तू दिल्या. एक चर्मकार समाजातली एक कुशल कारागीर अशा प्रकारची एक व्यक्ती होती. त्यांना असं वाटलं की आपण काय द्यावं, तर आपल्या कलाकुसरीनं तयार केलेला एखादा सुंदर असा जोडा महाराजांना द्यावा. आणि त्यांनी उत्तमात उत्तम अशा प्रकारचा एक जोडा तयार केला की ज्याला त्या ठिकाणी जर लावलेली आहे, चांदीची जर लावलेली आहे, काही सोन्याची बटणं लावलेली आहेत त्याला शोभिवंत अशा प्रकारचे, काही हिऱ्याचे किंवा मूल्यवान असे खडे लावलेले आहेत. असा सुंदर रत्नजडित जोडा तयार केला. आणि समाप्ती दिवशी महाराजांना त्यांनी तवकामध्ये घालून वर मखमली वस्त्र झाकून तो त्या ठिकाणी महाराजांना पादुका म्हणून अर्पण केला. महाराजांनी ते घेतलं आणि बघितल्यानंतर इतका आनंद झाला की इतका सुंदर जोडा राजाच्या पायामध्ये सुद्धा नसेल इतका सुंदर असा तो कलाकुसरीनं बनवलेला बघितल्यानंतर महाराजांना खूप आनंद झाला. त्यांनी तिथला तो कार्यक्रम संपवून आपल्या गावी ते गेले. गेल्यानंतर
रोज त्या ठिकाणी तो जोडा बघायचे आणि विचार असं करायचे की हा पायात घालावा का नको, पायात घातला तर घाण होईल, मळेल, ह्याची त्या ठिकाणी असणारी शोभा कमी होईल, म्हणून रोज बघायचा आणि तसाच ठेवायचा. पुन्हा कधीतरी घालू, पुन्हा कधीतरी घालू असं म्हणत त्या ठिकाणी त्याने तो पायात घातला नाही. त्यातच त्यांना आजारपण आलं, वृद्धत्व आलं आणि त्या आजारपणामध्ये ते मरणोन्मुख अशा अवस्थेला गेले. आता जीव जातो का नंतर जातो अशी अवस्था झाली. सगळे शिष्यमंडळी त्यांच्या भोवती जमा झालेले होते आणि समोरच्या कोनाड्यामध्ये तो जोडा ठेवलेला होता. महाराज खाटावरती पडूनच होते, परंतु लक्ष त्या कोनाड्यामध्ये होतं. सगळ्या शिष्यांनी बघितलं, महाराज तिकडे काय बघताय तुम्ही? तेव्हा ते अतिशय हळहळले आणि मोठ्या अतिशय दयनीय अवस्थेत म्हणाले, अरे शिष्यांनो, काय माझं दुर्दैव बघा, इतका सुंदर मला जोडा त्या कारागिरानं तयार करून दिला होता, मी नंतर घालीन पायात, नंतर घालीन पायात असं म्हणून आजपर्यंत तो वापरला नाही आणि आता मी तो पायामध्ये घालू शकत नाही, कुठं फिरवू शकत नाही, माझं मन त्याच्या जोड्यामध्ये खूप अडकलेलं आहे असं म्हटले. तेवढ्यात प्राणोत्क्रमणाची वेळ झाली आणि महाराजांचा प्राण गेला. आणि प्राण गेल्यानंतर काही दिवसानं त्याच गावामध्ये चर्मकार समाजामध्ये एक मुलगा जन्माला आला आणि तो मुलगा जन्माला आल्यापासून जी रडायला सुरुवात केली त्यांनी, ते काही केल्या तो रडायचं थांबेना. पुष्कळ उपाय करून झाले, देवदौरीशी झाले, वैद्यकीय उपाय झाले, कशानंही फरक पडेना, तो मुलगा रडायचं काही थांबेना. आई वडिलांना मोठी चिंता लागली, असं जर हा बाळ रडत राहिला तर त्याला बरं वाईट काहीतरी होण्याची शक्यता आहे. खूप घाबरले. तेवढ्यामध्ये त्या गावातली एक विद्वान स्त्री त्या ठिकाणी आली. तिनं बघितलं की काहीतरी हे बाळ रडायला लागलेलं आहे, सगळे चिंतित आहेत. तिने विचारलं की म्हणे काय झालेलं आहे? अहो म्हणे काय सांगायचं, हे बाळ जन्माला आल्यापासून रडतंय, दूधही पित नाही आणि रडायचंही थांबत नाही. ती बाई ज्ञानवंत होती, काहीतरी तिला विद्या प्राप्त झालेली होती आणि तिने सांगितलं, तुम्ही सगळे म्हटले थोडेसे बाजूला जा त्या मुलापासून, मी बघते म्हणे त्याला काय झालंय. आता म्हटले असे नका, सगळे उपाय करून झालेले आहेत, हा एक उपाय करून बघूया. म्हणून त्या स्त्रीला त्या बाळाजवळ त्यांनी बसवलं आणि सगळे त्या बाळापासून बाजूला निघून गेले. त्या स्त्रीने त्या बाळाकडे बघितलं आणि ती स्त्री सहज म्हणाली, काय महाराज, कसं वाटतंय, आता का रडताय? त्यावेळेला जोड्यामध्ये तुमचं मन अडकलं ना, तेव्हा ते आता ज्या जोड्यामध्ये तुमचं मन अडकलं ते जोडे तयार करत बसा ना जन्मभर, आता रडता कशाला? त्यावेळेला तुम्ही मनाला सांभाळायला पाहिजे होतं. आता रडून काय उपयोग नाही. आता तुम्ही जे वाट्याला आलाय ते कर्म करा आणि त्या कर्मामध्ये भगवंताची सेवा करा, तर तुमची पुन्हा मुक्तता होईल या जन्मातून. पण आता रडून काही चालणार नाही. आता मुकाट्यानं जे असेल ते त्या गोष्टीला तुम्ही समोर जा. अशा प्रकारचा बोध त्या स्त्रीने केल्यानंतर ते बाळ रडायचं थांबलं आणि मग त्या ठिकाणी आई वडिलांना खूप आनंद झाला. ते बाळ दुसरं तिसरं कोणी नसून ते संत रोहिदास महाराज होते. पुढं त्यांनी आपला चर्मकाराचा व्यवसाय जन्मभर केला, पण पुन्हा भगवत चिंतन करून मग मात्र त्या जन्मामध्ये ते या फेऱ्यातून मुक्त झाले. म्हणून ही जी वासना आहे ती माणसाला गर्भवास घ्यायला लावते, एरझाऱ्या घ्यायला लावते. म्हणून समर्थ मनाला म्हणतात, हे मना, तू अशी जी वासना आहे ना ती एरझाऱ्यात चुकवू सुद्धा शकते बरं का. फक्त त्याकरता ती वासना काय केली पाहिजे, भगवंताच्या ठिकाणी लावली पाहिजे. भगवंताच्या चरणाजवळ जर वासना आपण स्थिर केली तर आपण भगवत रूप होतो आणि मग त्या एरझारा चुकतात आणि मग पुढचं जे दुःख आहे ते भोगावं लागत नाही. म्हणून मना वासना चुकवी एरझारा. आणि वासना अडकण्याची जर मुख्य दोन जर कारणं कोणती असतील तर ते द्रव्य आणि दारा, म्हणजे संपत्ती आणि पत्नी, ही दोन कारणं सांगितलेली आहेत समर्थांनी. हे दोन ठिकाणी जीवाची वासना सहसा अडकून राहत असते. अर्थात आता द्रव्य आणि पत्नी यामध्ये बाकीचा सगळा प्रपंच आलाच, मुलं आली, मुली आली, नातवंड आली, बाकीचं सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. ही दोन उदाहरणार्थ सांगितलेले आहेत. तेव्हा ह्या प्रपंचामध्ये माणसाची वासना जर गुंतून राहिली तर त्या योगानं त्याला पुन्हा खेपा घ्याव्या लागतात, जन्म मरणाचे दुःख भोगावे लागतात.
आणि तुकाराम महाराज म्हणतात तसं, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, अशा प्रकारचं ते दुःख पुन्हा पुन्हा भोगावं लागतं. महाराज म्हणतात, म्हणा तुझ्या हातात आहे बरं का ते चुकवायचं, फक्त वासना तू देवाच्या ठिकाणी लाव. आणि म्हणा तुला माहिती आहे गर्भवासामध्ये किती मोठ्या यातना आहेत, थोर यातना म्हटलेलं आहे, थोर यातना आहे, फार मोठं दुःख आहे. मंडळी, काल आपण गर्भवासाबद्दल बोलून आलोय, त्यामुळे आता परत तो विषय नाही आपल्याला घ्यायचा. तर अत्यंत यातना गर्भवासामध्ये आहेत. मग त्या चुकवायच्या असतील तर मना तू एकच कर. काय कर? मना सज्जना भेटवी राघवासी. हे म्हणा, परत इथं सज्जना हा शब्द वापरला मनाला, कारण त्याच्याकडून आपल्याला चांगलं काम करून घ्यायचं आहे म्हणून त्याला सुस्कारलेलं आहे. हे सज्जना म्हणा, तू एक काम कर, माझी आणि रामाची भेट घडवून दे. आता मन मंडळी रामाची भेट आपल्याला घडवून देतं का? तर त्याचा अर्थ असा आहे मंडळी, आपल्याला भगवंताची भेट दुसरं कोणीही घडवून देऊ शकत नाही. भगवंताची आणि आपली भेट घडवण्याकरता आपलं मन एकच त्याला त्या ठिकाणी कारणीभूत होऊ शकतं, दुसऱ्या कोणाला ते शक्य होत नाही. तुम्ही म्हणाल, मग सद्गुरू आपल्याला देवाची भेट घडवून देत नाहीत का? संत आपल्याला देवाची भेट घडवून देत नाहीत का? तर मंडळी, मी थोडंसं धाडसानं असं म्हणतो की हे आपल्याला देवाची भेट घडवून देत नाहीत. तुम्ही म्हणाल असं कसं आहे म्हणता महाराज? तर त्याचं उत्तर असं आहे की संत किंवा सद्गुरू देवाच्या भेटीकरता आपल्याला प्रवृत्त करतात आणि देवाच्या भेटीचा मार्ग आपल्याला त्या ठिकाणी सुखकर करून सांगतात की तू असं केलंस तर देवाची भेट होईल, असं ते सांगतात. पण ते करायचं काम आपल्या मनाचं आहे. मार्गदर्शन करायचं काम सद्गुरू किंवा संत करतात. बघा, उदाहरण बघा मंडळी, वाल्या कोळ्याला रामप्रभूची भेट कोणी घडवून दिली? नारदाने घडवून दिली का? बिलकुल नाही. नारदाने त्याला साधन प्रवृत्त केलं, रामनामाची साधना करायला प्रवृत्त केलं, त्या योगाने त्याला रामचंद्रांची भेट झाली. प्रल्हादाला किंवा ध्रुव बाळाला नारदाने देव दाखवला का? नारदाने देव ध्रुव बाळाला प्रत्यक्ष दाखवला नाही. मग काय केलं? तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा बोध केला आणि तो अखंड त्या मंत्राचं पुरस्चरण कर, एकनिष्ठेनं पुरस्चरण कर, त्यानं भगवंताची प्राप्ती तुला होईल, अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. म्हणून संत देव दाखवतात याचा अर्थ असा नव्हे की डोक्यावर हात ठेवला आणि समोर देव तुम्हाला दिसायला लागला, असं कधी होत नसतं. आणि असा एखादा कोण जरी भोंदू साधू जर म्हणत असेल की मी तुम्हाला देव दाखवतो, मी तुमच्या डोक्यावर हात ठेवतो, तर त्याच्या डोक्यावर हात ठेवण्यानं काही होणार नाही. आपण साधना केली पाहिजे, आपण परमार्थ आपल्या स्वतःच्या शक्तीनं केला पाहिजे आणि तो करत असताना आपल्याला मनाचं सहाय्य पाहिजे. म्हणून मना सज्जना भेटवी राघवाशी याचा अर्थच असा की मनानं जर ठरवलं तर ते मन आपल्याला देवापर्यंत घेऊन जातं आणि देवाची भेट घडवून देतं. ह्याचं शास्त्र असं आहे मंडळी की मन देवाची भेट घडवून देतं म्हणजे नेमकं काय करतं? तर मनच देवाचं चिंतन करत करत देवरूप होतं आणि ते देवरूप झालं की मग आपल्याला देव दुसरा कुठला बघावा लागतच नाही. चिंतने चिंतनी तद्रुपता जे म्हटलेलं आहे ते याकरताच म्हटलेलं आहे. देव दाखवणं, देव भेटवणं हे फक्त शब्द प्रयोग आहेत. देव आपल्याला अखंड भेटूनच आहे, फक्त आपलं मन देवरूप झालं पाहिजे. आणि ते ज्या दिवशी देवरूप होईल त्या दिवशी तो देव आपल्याला भेटतोच. म्हणजे प्रत्यक्ष त्याचा साक्षात्कार होतो, तो भेटूनच आहे, फक्त साक्षात्कार होतो. आणि हे सगळं काम मनाचं आहे मंडळी. मन जर नसेल तर त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा काहीही उपयोग होऊ शकत नाही. हे समर्थाने ओळखलं आणि तुम्हा आम्हाला कार्यप्रवृत्त करण्याकरता अशा प्रकारे मनाच्या द्वारा तुम्हा आम्हाला बोध संत महात्म्यांनी केला की बाबा रे, मन तुम्ही भगवंताच्या ठिकाणी लावा, बाकीच्या ठिकाणी तुमच्या वासना गुंतू देऊ नका आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात मधून बाहेर पडून तुम्ही मुक्त व्हा. अशा प्रकारचा बोध आपल्याला समर्थांनी किंवा सर्व संतांनी केलेला आहे. त्याचा आपण विचार करून आपल्या जीवनामध्ये तो उतरवण्याचा आपण जरूर मंडळी प्रयत्न करूया.
भेटूया पुढच्या भागामध्ये. चिंतन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपलं हे चॅनल जे आहे ते इतरांनी बघावं. ज्यांना अध्यात्माची आवड आहे ते आपल्या परिचित मंडळींना हे चॅनल बघायला सांगा. ह्याच्यावरचे जे काही असणारे 15-15 मिनिटाचे जे भाग आहेत ते ऐकायला सांगा. जरूर सर्वांच्यापर्यंत ही माहिती पोचवा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण.